नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथीकडनं सारथीच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी सीईटी दिली असेल एक्झाम त्यांना एक मेल गेलाय आणि त्या मेलमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकद्वारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे अकॅडमीला, संस्थेला, आणि दुसरं म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करायचे. या संदर्भात पाठीमागे मी व्हिडिओ घेतले, ते व्हिडिओ एकदा बघून घ्या. आता एक महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी आहे की इथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. मग प्रेफरन्स द्यायचे तुम्हाला इग्नाइट अकॅडमी जर द्यायची असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला प्रेफरन्स दिल्यानंतर काय फायदा होणार आहे, त्यानंतर अभ्यासाला मदत काय आणि कशी होणार आहे, आणि नोट्स आणि मार्गदर्शक तुम्हाला कोण मिळणार आहे, हे सगळे मुद्दे खूप महत्वाचे. बघा, एखाद्या संस्थेला जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असतो, सो एक मुद्दा नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे बरेच वर्ष तुम्ही प्रयत्न करत असतात एक्झाम क्रॅक करण्यासाठी. मग तुमचं ड्रीम आहे, तुमच्या आईवडिलांचं ड्रीम आहे, तुमच्या नातेवाईकांचं ड्रीम आहे, तुमचं स्वतःचं खूप मोठं स्वप्न आहे की मला अधिकारी व्हायचं आहे. मग अधिकारी होत असताना मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही टॉपचं एक लक्ष ठेवा, पण जर ते होत नसेल त्याच्या खालचे पण ऑप्शन्स निवडा. जसं की मला एमपीएससी मधनं, राज्यसेवेमधनं एक अधिकारी व्हायचं आहे, त्याच्या खालोखाल कंबाईन, त्याच्या खालोखाल सरळ सेवा, त्याच्या खालोखाल इतर एक्झाम्स आहेत. सो त्या एक्झामकडे पण ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. मग सगळ्या एक्झामला कॉमन असणारे विषय तुमचे स्ट्रॉंग असणं पण गरजेचं आहे, आणि ते शिकवणारे, ते मार्गदर्शन करणारी टीम सुद्धा महत्वाची असणारच आहे. सो बघा, थोड्याफार गोष्टींसाठी तुम्ही उगाच कुणाकडे जाणं, कुणाकडून ते थोडाफार लाभ करून घेणं, वेगळ्या पद्धतीचा लाभ, त्याच्या मागे धावू नका, ते चालणारच नाही इथून पुढे. सो लक्षात घ्या, आता सगळ्याच संस्थांनी सांगितलं असं काही तुम्ही देणारच नाही, देऊ पण शकत नाही, घेऊ पण शकत नाही. पण एक मात्र यातनं महत्वाचं, तुम्हाला क्वालिटीचा अभ्यास करायचा असेल तर क्वालिटीचे मार्गदर्शक हवे असेल, क्वालिटीच्या नोट्स हव्या असेल, तर तीच गोष्ट तुम्हाला प्रथमतः लक्षात घ्यायची आणि प्रेफरन्स द्यायचा आहे. मग त्याच मुद्द्यावरती मी इग्नाइट अकॅडमी तुम्हाला काय देऊ शकतात थोडक्यात तुम्हाला सांगतो. पहिला मुद्दा क्लिअर कट घ्या. पहिला मुद्दा, तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स जर दिला तर इग्नाइट अकॅडमी तुम्हाला काय देणार आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्या कोणालाही, कोणत्याही विद्यार्थ्याला तुम्ही विचारा, महाराष्ट्रामध्ये जो स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, कोणत्या विद्यार्थ्याला विचारा, इंग्लिशसाठी स्पेशल नाव कुणाचं आहे तर महेश पाटील सरांचं आहे. त्यांची बॅच तुम्हाला, किंवा ते स्वतः तुम्हाला इथे शिकवणार आहे. चांगली गोष्ट आहे. इंग्लिश विषय तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकमेव फॅकल्टी तुम्हाला इथे इंग्लिश चांगले शिकवते, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला इथे आम्ही देणार आहोत. पहिला मुद्दा. त्यांच्याबरोबरच तुम्हाला इंग्लिशसाठी बाळासाहेब बोडके सर सुद्धा तुम्हाला इथे टीचिंग मध्ये असणार आहे, जे की महाराष्ट्रामध्ये आता सध्या तुम्ही शिक्षक भरती बघा, सरळ सेवेच्या एक्झाम बघा, त्यामध्ये सुद्धा खूप मोठं नाव सरांचं आहे. तो हे दिग्गज तुम्हाला इथे शिकवायला मिळणार. दुसरा मुद्दा काय, तुम्हाला यशवंत सोलाट सर मराठीसाठी शिकवताय. महाराष्ट्रातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना यशवंत सोलाट सर आणि महाराष्ट्रात सगळ्याच विद्यार्थ्यांना विजय शेळके सर सुद्धा नाव परिचित आहे. ही दिग्गज टीम तुम्हाला इथे मराठीसाठी अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सचिन ढवळे सर मॅथ प्लस रिझनिंग शिकवणार आहे. मला सांगा, महाराष्ट्रातला कोणताच विद्यार्थी असं नसेल ज्यांना याचं नाव माहीत नसेल, सरांचं नाव माहीत नसेल. सचिन ढवळे सरांबरोबर तुम्हाला इथे शिकवणारी जी टीम आहे, त्यामध्ये बघा, मॅथ रिझनिंग मध्ये तुम्हाला सध्या सचिन ढवळे सर तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ओके. त्याचबरोबर इतरही आमची इग्नाइट अकॅडमीची टीम अवेलेबल असणार आहे. तो हे तीन जे दिग्गज आहे ना, सरळ सेवेची कोणती एक्झाम घ्या, त्यामध्ये हे 4 विषय महत्वाचे: इंग्लिश, मराठी, मॅथ, रिझनिंग. तो हे दिग्गज जर तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती भेटणार असेल, कुठे जायची गरज नसेल, आणि भविष्यामध्ये एखादी एक्झाम क्रॅक करण्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये जर येणार असेल, तर ही टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे. मग काय करा, त्यासाठी तुम्हाला संधी आहे चालून आलेली. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स द्या. एकाच प्लॅटफॉर्मवरती ही सगळी टीम तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम, आता त्यामध्ये माझं स्वतःचं पण नाव असणार आहे. अमोल गाडेकर सर, सुशील बारे सर, ज्यांनी एमपीएससी मध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे, खूप चांगलं मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. एमपीएससी राज्यसेवा असू देत किंवा कंबाईन असू दे किंवा इतर एक्झाम असू दे, सो खूप मोठं नाव त्यांचं एमपीएससी मध्ये आहे. परशुराम शिंदे सर सुद्धा, तुम्हाला पॉलिटी विषय शिकायचा असेल ना तर शिंदे सरांकडे शिकवायचा, तेच तुम्हाला एकदम चांगलं मार्गदर्शन करतील. अमोल गाडेकर सर तुम्हाला जीके जीएस असेल, करंट असेल, या संदर्भात खूप चांगलं मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर इतर टीम तुम्हाला ही सगळी अवेलेबल असणार. ही सगळी टीम अवेलेबल आहे. प्रत्येकाविषयी तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा, तुम्हाला नक्कीच यांची व्हिडिओ बघितल्यानंतर कॉन्फिडन्स जनरेट होईल की हे सर काय छान शिकवतात. सो ही सगळी टीम भेटणार. त्याचबरोबर बघा, नुसती शिकवणार, पण त्याचबरोबर तुम्हाला नोट्स त्या खूप महत्वाच्या असणार आहे. त्या सुद्धा तुम्हाला आम्ही देतोय. लोकसेवा पब्लिकेशनच्या महाराष्ट्रामध्ये नावं दिल्या, त्यांच्या नोट्स ज्या अद्यावत आहे, न्यू एडिशन आहे, ती न्यू एडिशन तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि तुम्हाला कंबाईनसाठीचं पीवायक्यूचं अपडेटेड व्हर्जनचं पुस्तक सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमीच्या पब्लिकेशन मध्ये एमपीएससीच्या क्लास नोट्स, पीवायक्यू विश्लेषण आहेत, अपडेटेड पुस्तकं सुद्धा इथे अवेलेबल आहे. ते पण तुम्हाला तुमच्या कोर्सेसनुसार मिळणार आहे. महेश पाटील सरांचं शाश्वत पब्लिकेशनचं 0 एरर मराठीचं इंग्लिशचं नोट्स असणार पुस्तक आणि पीवायक्यू विश्लेषणाचे पुस्तक सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. तुम्हाला इतर मार्गदर्शन पण आम्ही करणार आहोत. आणि मागच्या 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप माध्यमातून आमच्याकडे मार्गदर्शन घेतलं, त्यांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही कंप्लीट केलेला आहे. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार अभ्यासिका उपलब्ध आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक स्तरावर मार्गदर्शन आणि सहकार्य केलं जातं. त्याचबरोबर इग्नाइट अकॅडमी तुम्हाला
प्रत्येक म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की इथून पुढे तुम्हाला एक अधिकारी होण्याच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आम्ही आमचं काउन्सिलिंग आणि मार्गदर्शन चालू राहणार आहे. सो इग्नाइट अकॅडमी शेवटपर्यंत विद्यार्थ्यांबरोबर काम करत असते, त्यांना जे हवं ते देत असते, त्याबद्दल सहकार्याची भावना पूर्ण असणार आहे. सो इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स नक्की द्या. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल असेल. तुम्ही स्वतः जाऊन पुणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या शाखेला व्हिजिट करा, इन्फ्रास्ट्रक्चर बघा, तिथे क्वालिटी कशी बघा, तिथल्या टीमला भेटा. हे सगळं तुम्हाला गेल्यावरती अजून आवडेलच. सो यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. इतर जे आहेत ते पण तुम्ही चौकशी करू शकतात, तुम्ही कम्पेअर करू शकतात आणि त्यानुसार निर्णय घेऊ शकतात. मग मी तुम्हाला सांगतो की एवढ्या वर्षापासून मी तुमच्या समोर आहे, आमची टीम तुमच्या समोर आहे, ते समोर दिसते तुम्हाला. अशी महाराष्ट्रात कोणची टीम तुम्हाला दिसते सांगा मला. तर ह्या सगळ्या टीमचा फायदा करून घ्या आणि अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल तर करा. आपण गुगल फॉर्मची लिंक दिली तुम्हाला. ज्या विद्यार्थ्यांना सारथीबद्दलची प्रत्येक गोष्टीची अपडेट हवी असेल, पीडीएफ हवी असेल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली, त्यावरती क्लिक करा, तुमची माहिती आमच्यापर्यंत पाठवा. बाकी सगळी आमची टीम तुम्हाला सगळी माहिती पाठवून देईल. एका ग्रुपला पण तुम्हाला आम्ही ऍड करून देईल. काही अडचण असेल तर खाली नंबरवरती कॉल करा. आणि विशेष तुम्हाला मेल फॉर्मॅट किंवा स्वयं घोषणापत्र जर हवं असेल सारथीच्या विद्यार्थ्यांना तर टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्यावरती क्लिक करा, ते डाउनलोड करा, प्रिंटआउट घ्या, हवं तिथे तुम्ही ते फॉर्म भरून टाका. त्याचबरोबर तुम्हाला अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करायचा आहे. सो इग्नाइट अकॅडमी जर तुम्हाला हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मवरती देणार असेल, शिक्षकांची टीम आहे, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे आणि भविष्यात तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये आमचं सहकार्य असणार आहे. आम्ही तुम्हाला पदोपदी मार्गदर्शन करणार आहोत. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे. सो अजून काही डाऊट असेल तर कॉन्टॅक्ट करा, प्रश्न कमेंटमध्ये टाका. तुमच्या विद्यार्थी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण सजेशन द्या आणि याच प्रकारचे अपडेटेड बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.